Hello girls, so in today's lecture we are going to see new concept erythrocyte sedimentation rate or ESR method, and this is the rate at which herbaceous sink to bottom. It will go to bottom. Okay, so when placed in a vertical column after adding an anticoagulant, this is very important thing. After addition of anticoagulant, when that erythrocytes will go to bottom, this is called as sedimentation rate. Okay, and ESR determined by two methods. So first method is Western Green method and the second method is Winthrop's method. Okay, so normal value for sedimentation are, for male it is 5 to 15 mm in 1 hour, and in female it is 2 to 20 mm in 1 hour. Okay, these are the normal values for both male and female. Okay, so we'll see what happened if the increased in ESR has happened in patient. Okay, so common symptoms like anemia, again RA, that is rheumatoid arthritis. Okay, again chronic pulmonary tuberculosis or chronic pulmonary TB, again acute myocardial infarction. These are the clinical significance or clinical conditions where increase in ESR has been seen. Okay, and what happen if the ESR will go on decreasing? So polycythemic vera or in congestive heart failure, in these two conditions it will go on decreasing. Okay, so we'll see one by one. As we know, जर इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट जर इन्क्रीज झाला तर ॲनिमिया होऊ शकतो. ओके, किंवा ॲनिमिया जर कंडिशन असेल त्या पेशंटची, तर तो सेडिमेंटेशन रेट काय होणार आहे की इन्क्रीज होईल. ठीक आहे, सो जर फिमेलमध्ये ॲनिमिया असेल तर 2 to 20 mm 1 hourपेक्षा जास्त काय होणार आहे तिथे सिंक होतील. ओके, बॉटमला सेट होतील. ठीक आहे, सेकंड कंडिशन आहे रुमेटॉइड आर्थ्रिटिस. आता रुमेटॉइड आर्थ्रिटिस इज ऑटो इम्युन डिसीज, राईट. सो इट इंडिकेट्स अगेन CRP और रिॲक्टिव्ह प्रोटीन आपण म्हणतो त्याला, बरोबर आहे. तर इट इंडिकेट्स प्रेझन्स ऑफ अन इन्फ्लमेटरी प्रोसेस इन अ बॉडी, राईट, की कुठेतरी तुमच्या बॉडीमध्ये इन्फेक्शन आहे. ओके, अँड दिस इज कॉल्ड एज रिॲक्टिव्ह प्रोटीन्स. ठीक आहे, तर ह्या कंडिशनमध्ये एक होऊ शकतं अगेन क्रोनिक पल्मोनरी TB as you know, tuberculosis. So in that in that condition when म्हणजे क्रोनिक स्टेजला जेव्हा तो TB हे होतोय, ठीक आहे, म्हणजे आफ्टर 3 weeks इट विल गो टू क्रोनिक स्टेज. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट 3 weekमध्ये आपण त्या TBला काय कन्सिडर करतो, ॲक्यूट. ओके, इफ इट रिमेन अनट्रीटेड और इफ पर्सन्स बॉडी इज नॉट रिस्पॉन्सिव्ह टू दॅट मेडिकेशन, that time it will go to further stage, and that stage is called as chronic, right. So chronic pulmonary tuberculosis, right. And fourth condition is acute myocardial infarction. Okay, so in all these conditions erythrocyte sedimentation rate will go on increasing. ठीक आहे, आता नेक्स्ट जे आहे कन्सेप्ट ती आहे ESR डिक्रीज झाल्यानंतर काय होतं. ठीक आहे, सो पॉलिसायथेमिक वेरा आणि कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. ठीक आहे, सो कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर आपण पहिल्यांदा पाहूया. ठीक आहे, सो CHF और हार्ट फेल्युअर जनरली आपण बोलत असतो. ठीक आहे, सो ह्यामध्ये काय होतं की आपलं हार्ट इट कांट पंप द ब्लड और इट कॅनॉट फील ॲडिक्वेटली. ठीक आहे, इफ आर हार्ट विल नॉट गेट सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड, व्हॉट हॅपन, त्याचं पंपिंग जे नेचर आहे, राईट, सो ते होणार नाही आहे प्रॉपर. आणि जे ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये पंपिंग झाल्यानंतरच ते अँटी ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये आपलं हार्ट वर्क करतं, राईट. सो अँटी ग्रॅव्हिटेशनल फोर्ससाठी पंपिंग प्रॉपर असायला पाहिजे. ठीक आहे, आणि हे जर नसेल प्रॉपर तर मग काय होणार आहे की ब्लड फ्लो रेट जो आहे हा कमी होतो आणि दॅट पर्सन माइट सफर फ्रॉम लो BP. ओके, सो ठीक आहे, so this is called as CHF, right. And next term is polycythemic vera. So polycythemic vera, it is a type of blood cancer, right. So it causes your bone marrow to make too many RBCs. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे तर माहिती आहे की RBCs मधून काय होतं, बोन मॅरोमधून काय होतात, RBCs आपल्या जनरेट होत असतात. म्हणून आपण काय म्हणतो की बोन मॅरो जे आहे हे एक स्टार्टिंग पॉईंट आहे किंवा ओरिजिनेटिंग पॉईंट आहे. कशासाठी, तर तुमच्या रेड ब्लड सेल्स फॉर्म होण्यासाठी. ठीक आहे, सो
त्या बोन मॅरो खूप जास्त ओव्हर ॲक्टिव्ह होणार आहेत आणि तिथून काय होणार, टू मेनी RBCs विल गेट प्रिपेअर्ड. ठीक आहे, अँड दिस इज नॉट गुड फॉर यू, राईट. दिस अँड RBC जे फॉर्म झालेले आहेत, ठीक आहे, इट कॅन थिकन युअर ब्लड. ओके, मग थिक जर झालं तुमचं ब्लड तर कॉन्सिक्वेन्स काय असणार आहे की तुमचं ब्लड जे आहे, ब्लड फ्लो जो आहे तो प्रॉपर वेमध्ये होणार नाही आहे आणि ब्लड फ्लो रेट जो आहे तो कमी होईल. ओके, इट स्लो डाऊन इट्स फ्लो. ठीक आहे, आणि हे जर झालं, स्लो डाऊन झालं तुमचं ब्लड फ्लो, तर काय होऊ शकतं की ब्लड क्लॉट मे अपियर. Okay, so these are the clinical conditions of ESR sediment or erythrocyte sedimentation rate. Now next is leukocytes. Okay, this is really very important, girls. So leukocytes we commonly called it as WBCs. Okay, or white blood cells. आता याचं आपल्याला पहिल्यांदा नेचर पाहायचं आहे. So in this figure, see, they have given its types: neutrophil, eosinophil, basophil, monocyte and lymphocyte. ओके, विल सी वन बाय वन. सो पहिल्यांदा आपण न्यूट्रोफिल स्ट्रक्चर बघूया. ठीक आहे, अगेन ह्यांचा कलर कसा असतो तर कलरलेस असतात ह्या. ठीक आहे, इट कंटेन्स न्यूक्लियस. ठीक आहे, दिस इज द डिफरन्शिएटिंग पॉईंट फ्रॉम युअर RBCs. ठीक आहे, RBCsमध्ये आपल्याला आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, RBCsमध्ये न्यूक्लियस नसतो. दे आर डिवॉइड ऑफ दॅट न्यूक्लियस, बट हिअर द न्यूक्लियस इज प्रेझेंट, राईट. ओके, अँड दीज आर लार्जर दॅन दी RBC. ठीक आहे, म्हणजेच तिथे काय सांगितलं होतं की 4.5 to 5 एवढं ते मोठे असतात, रेट असतो त्यांचा. आणि इथं कसं असतं ते नॉर्मल काउंटच काय 4,000 to 11,000 पर क्युबिक MM, राईट. आणि ह्यांची साईज पण कशी असते, लार्जर दॅन दी RBC. ठीक आहे, WBC कशा असतात, मोठे असतात दिसायला. ठीक आहे, ओके. नाव विल सी diseases of leukocytes. So leukocytosis, again leukopenia, leukemia and eosinophilia. These are the diseases of leukocyte. We'll see one by one over here. So first disease is leukocytosis. Okay, so here what happened, so leuco, that means here WBC, so it increase in total WBC count. आता ह्याचं नॉर्मल काउंट काय आहे 4,000 to 11,000, राईट. सो इन्क्रीज झालं म्हणजे काय होणार आहे की 11,000च्या बियॉन्ड ते लिमिट जाणार आहे तुमच्या बॉडीमध्ये, राईट. सो अबोव 11,000 पर क्युबिक MM ऑफ ब्लड. अँड कॉजेस आर pyogenic infections, again myeloid leukemia, myocardial infarction, acute hemorrhage, malignancy of liver or intestine, right. We'll see one by one. Pyogenic infection म्हणजेच fever causing पॅथोजेनिक जे असतात त्याच्यामुळे इन्फेक्शन होत असेल तर. मायलॉइड ल्युकेमिया, इट्स टाईप ऑफ युअर कॅन्सर. ठीक आहे, मायोकार्डियल इन्फार्क्शन, इट्स अ टाईप ऑफ हार्ट डिसीज. ठीक आहे, ॲक्यूट हिमोरेज, जर हिमोरेज होत असेल किंवा ब्लिडिंग होत असेल तर. मॅलिग्नन्सी ऑफ लिव्हर ऑर इंटेस्टाईन. ठीक आहे, म्हणजेच काय की ट्युमर स्टेजमध्ये जर असेल तुमचा लिव्हर किंवा इंटेस्टाईन, तर ह्या कॉजेसमुळे तुमच्या बॉडीमध्ये ते WBC काउंट वाढू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट कंडिशन आहे ल्युकोपेनिया. ओके, ह्या एक्झॅक्टली अपोजिट कंडिशन्स आहेत गर्ल्स. सो ल्युकोसायटोसिसमध्ये काउंट इन्क्रीज होतो. सो दॅट ऑफ की ल्युकोपेनियामध्ये हा डिक्रीज होणार आहे. म्हणजे काय की आपली आता 4,000 to 11,000 ही एक नॉर्मल रेंज होती, तर आता ह्यांची जी काउंट असणार आहे तुमच्या बॉडीमधला हा बिलो 4,000 असणार आहे. ठीक आहे, सो 4,000 पर क्युबिक MM ऑफ ब्लड. आता ह्याचे कॉजेस काय काय असणार आहेत तर इन्फेक्शन्स, अप्लास्टिक ॲनिमिया, मॅलिग्नंट लिम्फोमा, मल्टिपल मायलोमा अँड सेन्सिटिव्हिटी टू ड्रग्स, दॅट इज सल्फा ड्रग्स. दीज आर दी कॉजेस.